गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या वरुण राजानं मुंबई आणि परिसरामध्ये जोरदार हजेरी लावलेली आहे। ठाण्याजवळच्या दिवा शहरात पहिल्याच पावसानं तिथल्या दिव्याकरांचे हाल बेहाल झालेले आहेत। दिव्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असल्यानं नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। नाले सफाई योग्य रीतीनं झाली नसल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। ठाणे मनपानं केलेल्या नाले सफाईचं पितळ उघडं पडलेलं आहे। साचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते। आज पाहाल तर दिवा विभागात आज पाऊस चालू झालेला आहे। रिमझिम पावसात अनेक चालींना पाणी गेलेलं आहे। आज आपण बघाल तर ही भगवान म्हात्रे चाल आहे, जय शिवशंकर चाल आहे, या चालींना 2-2 ते 3-3 फूट पाणी गेलेलं आहे। याला जबाबदार कोण? तर आम्ही सांगितलं होतं की ह्याचा सर्वस्व जबाबदारी ही दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुर्दे आणि इथले स्वच्छता निरीक्षक परदेशी हे आहेत। तर आयुक्तांना आमची विनंती आहे की आज या लोकांचं जे नुकसान झालं याची नुकसानाची भरपाई त्यांनी महापालिकेने तातडीने या लोकांना द्यावी आणि या निष्क्रिय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं। कल्याण शहरातही जोरदार पाऊस बरसतोय। या पावसामुळे कल्याण पश्चिम भागातल्या मुख्य रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे। साचलेल्या पाण्यातून वाट काढत कल्याणकरांना पुढे जावं लागतंय। या रस्त्याच्या शेजारी बंदिस्त असलेल्या नाल्यांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यानं मुख्य रस्त्यावरती गेल्या 1.5 तासापासून पाणी साचलेलं आहे। आपण पाहतो आहोत की कल्याणमधली ही दृश्य आहेत। कल्याण, ठाणे, दिवा, मुंब्रा परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस आहे। ठाण्यात तर मध्यरात्रीपासून पावसानं हजेरी लावलेली होती आणि पाऊस जास्त झाल्यामुळे कल्याण शहरातल्या मुख्य रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे। जवळपास गुडघ्या इतकं पाणी या ठिकाणी दिसून येतं आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, अनेकांच्या तक्रारी आहेत की नाले सफाई नीट झालेली नाहीये। कल्याणमधलं नेमकं काय चित्र? अगदी तुषारजी बरोबर आहे की कल्याणकरांचा हाच आरोप आहे की महापालिकेनं जो दावा केला होता 100 नालेचा तो पूर्णपणे फोल ठरतोय। कारण 5 दिवसांपूर्वी असाच 1 तासाचा पाऊस पडला होता आणि या 1 तासाच्या पावसानं सकल भागांमध्ये विशेषतः पाणी साचलं होतं आणि मुख्य रस्त्यांवरही पाणी साचलं होतं आणि आज गेल्या 2 ते 3 तासापासून जो पाऊस कोसळतोय कल्याण डोंबिवली परिसरामध्ये, त्यामुळे जे रस्त्यांच्या शेजारी असलेले नाले आहेत त्याच्यामधला कचरा साफ न केल्या गेल्यानं ते नाल्यातलं पाणी जे आहे ते रस्त्यावर येतंय आणि मुख्य रस्त्यावर हे पाणी आल्यानं वाहतूक कोंडीचा सामना कल्याणकरांना करावा लागतोय। मात्र महापालिकेनं जर 100% नालेसफाईचा दावा केला होता तर तो या पावसानं कसा फोल ठरलाय हे देखील कल्याणकर सांगत आहेत, संतप्त प्रतिक्रिया देत आहेत। मात्र सातत्याने अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा केला, आमदारांनी देखील पाहणी दौरा केला आणि केडीएमसी प्रशासनाची जी 100% नालेसफाईचा त्यांनी जो दावा केला होता तो फोल कसा होता तो अगदी खरं गणेश, आपण पाहतो की इतकी वर्ष तुम्ही वार्तांकन करतात आणि आपण पाहतो की प्रत्येक वेळेला महापालिकेच्या वतीनं दावे केले जात आहेत, मात्र त्यांच्याकडनं स्वतःचा बचाव करण्यासाठी एकमात्र कारण ठरलेलं असतं नालेसफाई झाले। मात्र पाऊस जोरदार आला त्यामुळे आम्हाला नालेसफाई पाणी साचल्याचा दावा आणि बचाव असे महापालिकेचे अधिकारी करताना दिसत आहेत। धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। पालघरलाही मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे। मुंबई बडोदा मार्गावरच्या पुलावर पाणी आल्यामुळे पालघर मनोर आणि वाडा दरम्यानचा संपर्क तुटलेला आहे। गेल्या 24 तासापासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग ही दिसून आलेली आहे। पालघर जवळच्या एका पुलावर पाणी आल्यामुळे वाडा मनोर मार्गाचा संपर्क तुटलेला आहे, वाहतूक विस्कळीत झालेली आहे। त्याशिवाय महामार्गावरती सुद्धा पाणी आलेलं आहे, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होताना दिसतोय। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अमित राय आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमित, क्या इसके बारे में ज्यादा अपडेट आपके पास है? देखिए, सुबह से ही मुंबई और जो आसपास के इलाके हैं वहां पे जो है बारिश लगातार हो रही है। अगर हम वेस्टर्न लाइन की बात करें तो ट्रेनें 30 से 40 मिनट की देरी से चल रही हैं। हालांकि मुंबई में सुबह से रिमझिम बारिश चालू है। वहीं अगर पास के पालघर इलाके की बात करें तो तेज बारिश के चलते जो है देहरजे नदी पे बनाए गए जो मुंबई बड़ौदा पुल पर पानी भरने से ट्रैफिक रोकी गई है। पालघर मनोर और वाड़ा के बीच का संपर्क जो है वो टूटा है, ऐसी जानकारी निकल सामने आ रही है। और अगले 24 घंटों में मुंबई शहर उपनगरों में भारी बारिश होने की संभावना जो जताई जा रही है।
मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगढ़, सिंधुदुर्ग मौसम विभाग का येलो अलर्ट जो है वो जारी किया गया है। यानी मुंबई और आसपास के इलाकों में जो है लगातार जो है बारिश जो है शुरू है यहाँ पर। और दूसरी मैं आपको अपडेट दे दूं कि इसके अलावा भी जो है यहाँ पर कि जो दूसरे इलाके हैं वहां पर भी जो है इस समय बारिश जो है लगातार शुरू है। यहाँ पर वाशी स्थित अगर मंडी की बात करें तो एपीएमसी मार्केट में भी पानी जो है भरा हुआ था। फिर अगर कल्याण की तरफ की अगर बात करें तो डोंबिवली, अंबरनाथ, उल्लासनगर में जोरदार बारिश और निचले इलाकों में जो है वहां पर जल जमाव भी जो है देखने को मिला है। और डोंबिवली स्टेशन इलाके में भी सड़कों तक जो है घुटने तक पानी जमा हो गया था। तो कहीं न कहीं कुछ जगह पे वाटर लॉगिंग की समस्या आ रही है, कुछ जगह जो है बारिश से जो है ट्रैफिक की समस्या आ रही है। जो वेस्टर्न रूट की जो लोकल ट्रेनें हैं वो 30 से 40 मिनट देरी चल रही हैं और अभी भी जो है अगले 24 घंटे में बारिश जो है होने की संभावना येलो अलर्ट द्वारा जो है जारी की गई है। जी शुक्रिया अमित, आपने दी हुई इस पूरी जानकारी के लिए। आपण पाहतो तर आपले प्रतिनिधी अमित राय आपल्याला माहिती देत होते। मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि आसपासच्या जिल्ह्यांना हवामान खात्यानं पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे पुढचे काही तास हे मुंबईकरांसाठी त्रासाचे असणार आहेत, कारण की जर जास्त पाऊस झाला तर भरतीच्या वेळेला फ्लडगेट्स बंद होऊ शकतात आणि मुंबईमध्ये सुद्धा पाणी भरू शकतं। पुढची बातमी येते आहे भिवंडीतनं। भिवंडीलाही मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे। त्यामुळे शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। बाजारपेठ, भाजी मार्केट, तीनबत्ती भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची तारांबळ उडते आहे। तर दुसरीकडे नवी मुंबईलाही मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे एपीएमसी बाजारातही पाणी साचलेलं आहे। मुंबई नगरामध्ये पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसलेला आहे। पावसामुळे अनेक लोकलला सिग्नल मिळत नसल्याने लोकल उशिरा धावत आहेत। विशेषतः कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या भागातल्या प्रवाशांना लोकल मिळत नाहीयेत। लोकल उशिरा धावत आहेत आणि त्यामुळे त्यांना रेल्वे स्थानकावरती तात्काळच उभं राहावं लागतंय। पावसाचा जोर अद्यापही या शहरांमध्ये कायम आहे। त्यामुळे पाऊस जर असाच पडत राहिला तर लोकल सेवा आणखी विस्कळीत होण्याची शक्यता आहे। या विस्कळीत झालेल्या लोकल सेवेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी। बदलापूर शहरात गेल्या 1 तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। एक आठवड्यापासून काहीसा कमी जास्त प्रमाणात पाऊस कोसळत होता, मात्र 1 तासापासून पावसाचा जोर वाढला आहे आणि अवघ्या 1 तासाच्या पावसानं आपण पाहू शकतो की बदलापूर शहरातील स्टेशन परिसरातली ही दृश्य आहेत आणि स्टेशन परिसरामध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। 4 दिवसांपूर्वी असाच अर्धा तासाचा पाऊस पडला होता आणि अर्ध्या तासाच्या पावसानं देखील हीच परिस्थिती होती। बदलापूर शहरामध्ये व्यवस्थितरित्या पालिकेनं नालेसफाई न केल्यामुळे सखल भागामध्ये सगळीकडे ही दृश्य दिसत आहेत। अवघ्या 1 तासाच्या पावसानं ही परिस्थिती स्टेशन परिसरातील आहे। बाजूलाच रेल्वे स्टेशन आहे आणि रेल्वे स्टेशन असल्यानं असंख्य प्रवासी जे आहेत ते या मार्गाचा वापर करतात आणि या ठिकाणाहून रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी रस्ता आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड वाहतूक या ठिकाणी असते। मात्र सध्या पाणी साचल्यानं वाहतूक कोंडीचा सामना बदलापूरकरांना करावा लागतोय। सध्या याच साचलेल्या पाण्यातून वाट काढत बदलापूरकर प्रवास करतायत। मात्र पालिका प्रशासन गेल्या काही महिन्यांपासून नालेसफाई करत असल्याचा दावा जी करत होती ती या साचलेल्या पाण्यानं पूर्णपणे फोल ठरलेली आहे। अवघ्या 1 तासाच्या पावसानं बदलापूर शहराची ही परिस्थिती आहे। त्याच्यामुळे पालिका प्रशासन आता तरी या शहरांकडे लक्ष देईल का आणि व्यवस्थित नालेसफाई करेल का असा सवाल बदलापूरकर करतायत। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। मुंबईतल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। दहिसर इथल्या पेट्रोल पंप परिसरात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे इथून जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। इथून जाणारी वाहतूकही धीम्या गतीने सुरू आहे। पालघरमध्ये भल्या पहाटेपासून मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। पालघरमध्ये मुसळधार